विश्वमाम ऐसे बुझे मग जीवनाये अष्टदा प्रकृति रचे किए मुख होये प्रकृति राम ऐसे बुझे मग जीवनाये तेची एक गंधर्व नगराकार राम ऐसे बुझे मग जीवनाये तेची अनेकदा विकृती विकृती रचे विकृती राम ऐसे बुझे मग जीव चतुर कर्मभूमि मोक्ष असली तैसी सृष्टी रचे माया परमेश्वराची प्रवृत्ती ओळखे मनुष्य वेशधारिये होते आकारे होते नखचर्म रोमादेक शुद्ध मायापुरी ईश्वराधीन शक्ती इतर शक्ती तुल्यमाई जीवे अंशता शक्ती भक्त वियोगी नुरे भक्ता नित्य संबंध एका जीवा प्रति परागिरा करोनी परमेश्वर आपुले अस्तित्व साधते मग एक अनुसरते एक अनुसरते अनुसरते प्रमादिये बोल देते दया सृष्टि शून्य होये अनुसरल्याचे आवंत कोणते अनारब्ध सुखे प्रारब्धा भोगेशयो अनुसरल्यासी कर्म सवा भोग नाही दैव सवा भोग अनुसरल्यासी देवत्व त्रेचत्व होणे नाही ज्ञानियासे श्रीमूर्तिवरी साधन प्रतीती प्रापक बोलतो कैवल्य दाता मोक्षदाता ऐसे ज्ञानियासे प्रतीते अनुसरणी सन्निधान करी या परे योग्य होये तयासी परमेश्वर सत्ता ज्ञानदान करते गमनीये की अवसरी सकळी मनांचे परिसारण करणी परमेश्वर जीवी आपुली सत्ता शक्ती संचरते मग मागोते मळ घालते सत्ता बोलजे सुचा बोलजे विचारी ज्ञान बोलजे सत्ता ते विदित सत्ता ज्ञान तेची अपरोक्षे ज्ञान सत्ता ज्ञानी असेच कर्म जाणे कर्मक्षाणी उपादाने येते विघ्न जाणे विघ्न पशुमुदाने सन्निधानी चाडिका सन्निधानी चाडी सन्निधानी तोकडेनी भवत छाडी असन्निधानी जे जे तुलने छाडावे ते ते तुलने छाडी
सृष्टी कर्म सृष्टी अदिना होती दैव विघ्न ब्रह्मादिका पुल्या पदा न्यावया येती परितो तयांची वासे न पावे अष्टवरो आळवीती दंडळवीती परितो जैसा काही तैसाची ब्रह्मतुल्ये आनंद विघ्नत्वे प्रकटति विद्या विद्या पुरुषातीते विद्या प्रकाशिनी मगतो विद्ये अधीन होये या परी योग्य होये तयासी परमेश्वर सामान्य ज्ञानदान करते सामान्य ज्ञानी विकार सृष्टि कर्म सृष्टि वेगळा होये दैव सृष्टी अधीना होते सत्ता सामान्य ज्ञान मिळवणी असेच कर्मशाळन करी असेच मळशाळन करी तिने लाविले ते तो फेडी तिने नाये लाविले ते तयाचे न पिटे घेतले ते तत्कर्म मनोनी कर्म कर्म शब्दे कर्म बोलिजे कर्म शब्दे मळे बोलिजे ते या परी योग्य होये तयासे परमेश्वर विशेष ज्ञान दान करते विशेष ज्ञानी दैव सृष्टी वेगळा होये सकळाई शक्ती अधीना होती अपरोक्षा होती माया कोणी उदासीन होये माया कृपा व्यतिरिक्त परमेश्वर तयासी सकळाही शक्ती दाना करते मग तो सकळांशी प्रमाण द्रव्य होये आद्यमळयुक्त चरमदेह स्थित उपास्पदी भूत होवनी असे मग परमेश्वर तयासे कृपा करते मग परमेश्वर आपुल्या कृपा शक्ती करुणी तयाची अनादि अविद्या छेदो करते मुळा विद्या छेदो करते अज्ञान छेदो करते अन्यता छेदे कर अज्ञान छेदे करणी अन्यता ज्ञान त्रुटि होये आद्यमळ त्रुटि होये जीवत्वे त्रुटि होये तळचेल हानी तल्या वरचेल पडे उतरंडे गडबडी या परी परमेश्वर तयाते माया पारंगत करती साध्याच्या प्राप्ती साधन निवडते परमेश्वर भक्तासी आपुली अनुभूती रती देती भक्तासी आपन पे समोर देती ज्ञानिया से ब्रह्मबोध करते
ज्ञानियासी पाठीसी घालते ज्ञानियासी मोक्ष देती ज्ञानिया ब्रह्म मिसळे उडी दे भक्त वेदे अनुभवी की अभेदे अनुभवी ऐसा विकल्प तेत करो नहीं या परी परमेश्वरू श्री चक्रधरू जीवाते उत्तरेते अस्ति परी विकार विकल्प शून्य स्वभाव मात्रे निरालंबी देवता स्मरणे दो जन्माक्षरी तया से परमेश्वर गुरुरूपी आपला संबंध देती दंडवत हो प्रार्थना माझे स्वीकारा दोषांची क्षमा करा
सदोष नाशये साचे श्रीचक्र गरावतारा दोषांची क्षमा दोषांची क्षमा हो करा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन श्री गोविंद प्रभू अवतार दिन महोत्सवाच्या निमित्तानं संपन्न झालेलं हे आजचं सूत्रपाठ वरुड तालुका ग्रामीण महानुभाव सेवा मंडळ श्री पंचकृष्ण महानुभाव सेवा प्रतिष्ठानच्या प्रेरणाने श्री पंचकृष्ण ब्रह्मविद्या पाठशाळा अंतर्गत सूत्रपाठ पारायण महासत्संग आज 15 दिवसांना असणारा सत्संग या नेरबिगळी गावामध्ये याच ठिकाणी आपला हा सत्संग या ठिकाणी संपन्न झाला। पुढील सत्संग काटोल श्री क्षेत्र काटोल या ठिकाणी होणार आहे। सर्व भक्त मंडळींना तसेच ब्रह्मविद्या सूत्रपाठ पारायणातील असलेले संपूर्ण विद्यार्थी आणि विद्यार्थिनी त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना हजर राहायचं आहे। सगळ्यांना त्या ठिकाणी भोजनाचा जेवणाचा दंडवत आहे। सौ मंगलाताई जिचका राजुरा बाजार त्यांचा आपल्या सगळ्यांना दंडवत आहे। त्याची सर्वांना महत्त्वपूर्ण त्या ठिकाणी आपणास सूचना देत आहे। या ठिकाणी सूत्रपाठ ब्रह्मविद्या पाठशाळा सत्संग या ठिकाणी संपन्न झाला आहे। त्या ठिकाणी मी जाहीर करतो दंडवत प्रणाम। माहिती द्या सरांना। ब्रह्मविद्या शास्त्र सिद्धांत सूत्रपाठ याचं सुयोग्य शब्दातून गंभीर वाणीतून पारायण करून घेतलं आणि आमच्या जीवावरती साचलेले जे कर्माचे बळ आहे ते दूर होण्यासाठी सहाय्य केंद्र आहे। बाबांना आपण सर्वजण मानवास दंडवत करतो आणि सर्व टाळ्याच्या गजरामध्ये आपला आनंद व्यक्त करावा ही सर्वांना विनंती आहे। आजचा समारोपाचा दिवस आहे, त्या दृष्टीने एक सूचना। गर्दी वाढते आहे, आनंदाचा क्षण आहे। आपण सर्वांनी आहे त्या जागेमध्ये एकत्र बसून रांगेत पद्धतशीरपणे आम्हाला कार्य पार पाडण्यासाठी सहकार्य करावं ही आपल्याला विनंती आहे। येथे सुमारे 500 किलोमीटरवरून लांब आलेली देवीच्या आपल्याला वंदनासाठी त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे। विनंती, या प्रसंगाला कोणी गर्दी करू नये। त्यांनी जे परिश्रम घेतलेले त्याचं चीज करावं। एका रांगेत शांततेत व्यवस्थितपणे देवपूजा वंदन करावं ही विनंती आहे। दुसरी सूचना, खुर्च्या घेऊन पुढे बसू नका। येथे सर्वांना खाली बसावं लागेल। मध्यभागी तुम्ही खुर्च्या टाकू नका, उठा। ज्यांनी खुर्च्या घेतल्या त्यांनी बाजूला घ्या, पाठीमागे घ्या खुर्च्या। विशेषतः ती सगळी वाहनं रस्त्यावर जातील। या गेटच्या बाहेर या कार्यालयाचं जे प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वाराच्या बाहेर आपल्या मोटरसायकल्स लावाव्याची विनंती। कारण वाहतुकीला अडथळा होतो आहे, येणाऱ्यांना अडथळा होतो आहे।
जिल्ह्यातून संपूर्णपणे थोर कार्यकर्ते, मान्यवर, वंदनीय आचार्यगण, संत महंत यांचं आगमन होत. शांतता. सर्व आयोजक मंडळी Hare
Bye.
या सर्वांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो आणि आपण आलात या कार्यक्रमाला आपण शोभा आणलेली आहे। आपल्या उपस्थितीबद्दल आम्ही आपले आभारी आहोत। दंडवत प्रणाम। असा जागेवरतीच विनंती आहे। शेजारी वात्सल्य महाविद्यालय आहे, त्या महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये जेथे पार्किंगची सोय आहे तेथे आपली वाहनं लावा। या मंगल कार्यालयाच्या आतमध्ये एकही वाहन येता कामा नये ही विनंती आहे। वाहनं लावताना रांगेत लावा, जेणेकरून अडथळा होणार नाही याची दक्षता घ्या। सर्वांना हात जोडून विनंती वाहन धारकांना, कारण आतमध्ये येणार रस्ता आताच बंद झालेला आहे। प्रमुख पाहुण्यांना आपण पुढे या, वास्तविक वर्गात न बसता पुढे येऊन बसा। खाली बसा।